रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे, येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी, येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा, येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे, येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. अकारण करुणा वरुणालय भक्तवांछा कल्पतरू अनंत कृपा सिंधू अखिल कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीनाथ विश्व माऊली श्री ज्ञानोबराया जगद्गुरु श्री तुकोबराया हरी करून सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने तुम्हा सर्व भाविक सज्जन श्रोते मायबापांच्या उपस्थितीमध्ये वैकुंठवासी परमश्रद्धेय रावणरावजी विश्वनाथरावजी गर्जे यांच्या 8व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सर्व गर्जे परिवाराच्या वतीनं आयोजित असणारा हा एक दिवसीय हरिनाम उत्सव आणि या उत्सवातील आजची ही कीर्तन रूपी सेवा सद्गुरुनाथ पंढरीनाथाच्या चरणी समर्पित करण्याचं भाग्य सर्व परिवाराच्या प्रेमातून दिलेल्या आमंत्रणामुळे माझ्याकडे प्राप्त झालेला आहे. त्या निमित्तानं तुकोबरायांच्या गाथीतील 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा प्रासादिक असा बहुतेकांच्या परिचयातील असणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. सत्य साच खरे नाम विठोबाचे परे, येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत श्री वैराग्य महामेरू वैराग्यराग ऋषिक्ष तुकोबरायांचा असून या अभंगद्वारा जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराया तुम्हा सर्वांना भगवंताच्या नामाची महिमा सांगतायत. नामाची महिमा सांगत असताना 4 गोष्टी महाराजांनी या अभंगाच्या द्वारा नामासंबंधाने आपल्याला सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट महाराज नामाचं स्वरूप अभंगाच्या प्रथम चरणात सांगतायत. नामाचं स्वरूप सांगताना महाराज म्हणतात सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. भगवंताच्या नामाचं स्वरूप कसं आहे तर भगवंताचं नाम खरं आहे आणि भगवंताचं नाम बरं आहे. महाराजांनी एकाच अर्थाचे 3 शब्द का वापरले, कशासाठी वापरले त्याचा काही आत्ता विचार करण्याचं कारण नाही. पण महाराजांनी इथं सत्य साच आणि खरे हे 3 शब्द एका अर्थाचेच ठेवलेले आहेत. त्याचा विद्वज्जनांनी वेगळा वेगळा अर्थ केलेला आहे. याचा एक आपण अर्थ करायचा झाला तर सत्य साच आणि खरे हे सांगण्याच्या निमित्तानं तुकोबरायांना भगवंताचं नाम हे सच्चित आनंद स्वरूप आहे असं काहीतरी सांगायचं आहे. म्हणून महाराज म्हणतात सत्य साच खरे असं. तो विषय थोडा बाजूला ठेवू. पण महाराजांनी इथं देवाच्या नामाचं स्वरूप सांगताना खरे आणि नाम बरे अशा 2 गोष्टी अभंगात सांगितलेल्या आहेत. देवाचं नाम खरं आहे आणि देवाचं नाम बरं आहे. खरं आणि बरं असणारं देवाचं नाम. पण महाराज या नामाचं जर आम्ही अखंड चिंतन केलं तर आम्हाला काय मिळेल सांगतात. येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. महाराज सांगतात अखंड भगवन नाम चिंतनाचा परिणाम असा आहे की जीवाला असलेल्या सगळ्या बंधनाचा पाश तुटून जाईल. येणे तुटती बंधने तुटतील. जीवाला काय बंधन आहेत, जीवाची बंधनं कोणती, सप्तपाशाचा विचार इथं करता येतो. सरळ अर्थ करायचा झाला जीवाला असलेलं मुख्य बंधन आहे ते म्हणजे अज्ञानाचं बंधन, मायेचं बंधन. या बंधनातून तो जीव मुक्त होतो म्हणजे त्याला मोक्ष मिळतो. येणे तुटती बंधने मायेचं बंधन. हरी हरी तुम्ही म्हणाले सकळ, तेने माया जाळ तुटईल
याचा अर्थ काय तर मायेतून मुक्ती करणारं भगवंताचं नाम आहे, अर्थातच मोक्ष देणारं भगवंताचं नाम आहे. आणि असं नामचिंतन केल्यानं मोक्ष हा पहिला लाभ आणि दुसरा लाभ महाराज सांगतात उभयलोकी कीर्ती जेणे. हाच तर फरक आहे. देवही मोक्ष देतो आणि नामही मोक्ष देतो, पण दोघांच्या देण्यात थोडासा अंतर आहे. एखाद्या पाप्यानं देवाचा वैर भावानं देवाबरोबर वैरत्व स्वीकारलं, परमात्मा त्या वैर्याला सुद्धा मोक्ष देतो. तुझे अवतारे जाणो स्वतंत्र देता न म्हणसे पात्रा पात्र पै कैवल्याईसे पवित्र. देव वैर्यालाही मोक्ष देतो आणि देवाचं नामही वैर्यालाही मोक्ष देतं. देवाच्या नामानेही अनेक कपिकुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. भगवंताचं नामही वैर्याला मोक्ष देणार आहे आणि देवही वैर्याला मोक्ष देणार आहे, पण फरक आहे. देव वैर्याला मोक्ष देतो की नाही. त्वा सनकादिकाचे निमाने सयुजी सौर सुदिधला पुतने जी विषाची निस्तन पाने मारू आली. स्तनाला विष लावून देवाला मारण्यासाठी आलेली पुतना, पण भगवंतानी तिला सनकादिकाच्या योग्य मोक्ष दिला है ना. तैसाची गोपिका कामे तया कंसा भय संभ्रमे एराघात किया मनोधर्मे शिशुपालादिका. भगवान ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात परमात्मा सगळ्याला मोक्ष देतो, वैर्यालाही मोक्ष देतो. नामस्मरणानं राक्षसही उद्धरून गेली, पण दोघांच्या मुक्तीत फरक काय आहे. देव वैर्याला मोक्ष देतो, पण त्याची जगात कीर्ती होते का अपकीर्ती होते. आजपर्यंत पुतनेचं नाव एवढ्या लोकांना माहितीये. कोणाचं तरी धाडस झालं का स्वतःच्या मुलीचं नाव पुतना ठेवायचं. हा आजपर्यंत कुठं आहे का पुतना ड्रेसेस, पुतना फुटवेअर, पुतना ब्युटी पार्लर आहे कुठं ना. का नाही. कारण पुतनेला यद्यपि देवानी स्थितीच्या दृष्टीनं मोक्ष दिला. अहो बकियम स्तन काल जिहांसया पाय यदप्य साध्वी लेभे गतिम धातृचिताम ततोन्यम क्वम वा दयालुम शरणम व्रजेम. भागवताच्या 3ऱ्या स्कंदात उद्धवाच्या मुखातले हे वाक्य आहेत की यशोदेला जो मोक्ष भगवंतानी दिला तोच मोक्ष पुतनेला दिला. साध्वी म्हणजे यशोदा आणि बकी म्हणजे पुतना. जी गती साध्वीला दिली म्हणजे यशोदेला दिली, तीच गती बकीला दिली म्हणजे पुतनेला दिली. पण त्यांची कीर्ती मात्र जगात झाली नाही. देवानी रावणालाही मोक्ष दिला, कीर्ती झाली नाही. शिशुपालालाही मोक्ष दिला, कीर्ती झाली नाही. पण देवाचं नाम ज्या ज्या दुराचारी लोकांनी घेतलं त्यांना मोक्ष तर मिळालाच मिळाला, पण सोबत बोनस म्हणून त्यांची कीर्ती झाली. उभयलोकी कीर्ती जेणे. हा फरक आहे. देवही मोक्ष देतो, नामही मोक्ष देत, पण देवानी मोक्ष दिलेल्या यादीमध्ये सगळ्यांचीच कीर्ती होईल अशी खात्री नाही. पण नामधारकाच्या यादीमध्ये मात्र सर्वांची कीर्ती झालेली आहे की नाही. सांगा मला कोण आहेत महाराज. आपलं जन्म कुठं, काही संतांचा जन्म कुठं, पण आजही त्यांचं नाम आपण आदरानं घेतो का. उभयलोकी कीर्ती आहे ना. ज्ञानोबरायांचा जन्म कुठं, त्यावेळेला एकटे ज्ञानोबरायाचं आळंदीत जन्माला आले होते का हो. किती एक झाले जन्मनिया मिले होवनिया गेले रावरंग, पण त्यांचे नाव निघे कुणी चराचरी. महाराज म्हणतात किती झाले किती मेले त्यांचं नाव कुणी घेत नाही, परंतु ज्ञानोबरायांचं नाव आज आपण घेतो. उभयलोकी कीर्ती जेणे. तुकोबरायच्या नंतर, तुकोबरायच्या आधी कोण जन्माला आलं नाही कधी होत, पण तुकोबरायचंच नाव आपल्याला का ठाऊक आहे. त्यांची कीर्ती आहे महाराज है की नाही. साधू जेव्हा या इहलोकाला सोडतात तेव्हा 3 गोष्टी जगात ठेवून जातात. त्यांचं विमल ज्ञान, अचल समाधी आणि धवल कीर्ती. या 3 गोष्टी संतांच्या जगात राहत असतात है की नाही. साधूचं धवल विमल ज्ञान जगात राहत, साधूचं ज्ञान जगामध्ये राहत. संतांचं विमल ज्ञान जगामध्ये शिल्लक राहतं, धवल कीर्ती शिल्लक राहते आणि अचल समाधी शिल्लक राहते. या 3 गोष्टी जगामध्ये संतांच्या शिल्लक राहतात. तर त्यामध्ये संतांची कीर्ती, तुकोबरायची कीर्ती आहे, सद्गुरु उज्ज्वलानंद बाबांची कीर्ती आहे, सद्गुरु शिवराम बुवाची कीर्ती आहे,
सद्गुरु मारुती बाबाची कीर्ती आहे. हे कीर्तीमुळं हे म्हणजे यांच्या जीवनातल्या भक्तीमुळं, नामामुळं हे आज तुमच्या आमच्या हृदयामध्ये त्यांनी, तुका म्हणे वेगळा नव्हे. त्यांना विसरायचं ठरवलं तरी आपण विसरू शकणार कसं आहे? का विसरू शकणार नाही? कारण त्यांनी जीवनात केलेला परमार्थ, त्या परमार्थाच्या योगानं उभयलोकी कीर्ती जेणे, त्यांची कीर्ती सर्वत्र झालेली आहे. मला काही कीर्ती हा विषय मुख्य नाही. या संतांना ती असेपर्यंत स्वतःची कीर्ती करायसाठी काय उपकरणं वापरावी लागली हो? त्यांना रोजच्या रोज स्टेटस ठेवावा लागला. आजची सेवा इथे, आज सकाळ इकडे, संध्याकाळ इकडे, असं काही आवश्यकता. पण तरी त्यांची कीर्ती जगात झाली, कारण त्यांनी भक्ती केलेली आहे. उभयलोकी कीर्ती जेणे, या गोष्टी प्राप्त झाल्या. बरं ठीक आहे महाराज, दोन गोष्टी आम्हाला कळाल्या. नामाचं स्वरूप काय? नाम खरंही आहे आणि बरंही आहे. नामाचं फल काय? मोक्षही मिळतो आणि कीर्तीही होते. तिथं प्रमाण लिहिलं बघा, तुका म्हणे एका, हा मोक्ष आहे, आणि उत्तमची उरे, अगदी अनुवाद म्हणलं तरी हरकत नाही या चरणाचा. एका मरण्याची सरे म्हणजे काय सरे? कर्म सरे, वासना सरे, पाप सरे, अज्ञान सरे, जन्म मरणाची परंपरा सरे, संसाराचा संस्कार सरे, हे की नाही? हे सगळं एका मरण्याची सरे. आणि ज्या क्षणी साधूचा देह पडला त्या क्षणी ते एका त्या मृत्यूरूपी चौकटीला ओलांडून पलीकडे गेले की मोक्ष रूपी प्रांतात ज्यांचा प्रवेश झाला. तुका म्हणे एका मरणेची सरे, हे म्हणजे ते गेले मोक्षात. माग काय राहिलं? उत्तमची उरे, कीर्ती मागे, त्यांची कीर्ती माग राहिली. तसं येणे तुटती बंधने म्हणजे मोक्ष मिळाला. उभय लोकी कीर्ती जेणे म्हणजे त्यांची कीर्ती झाली. हे उभय लोक काय भानगड आहे? आम्हाला इहलोक माहितीये. उभय लोक हा उभय शब्द म्हणजे उमरग्यात सांगायची गरज नाही. आता जर इथं पाहायला गेलं तर सगळी गुरुजी गुरुजीच आहेत. आणि गुरुजी नुसते गुरुजी नाही, वारकरी गुरुजी आहेत सगळे. ते आळंदीत कीर्तन असलं की छोटे माऊली म्हणतात, एखादा माणूस जर पाय घसरून पडला तर एक दोन बुवावरच पडतो. तसं आज एखाद्या माणसाचा तोल गेला आणि पडला, एक दोन गुरुजीवरच पडत. त्यामुळे उभयचा अर्थ सांगत बसायची गरज नाही. उभय म्हणजे सर्व लोकांमध्ये असा अर्थ करा, तिन्ही लोकांमध्ये असा अर्थ करा. उभय लोकी कीर्ती जेणे, त्यांची कीर्ती सर्वत्र होते. पण महाराज, हे खरं आणि बरं असणारं नामस्मरण केल्यानं कीर्ती आणि मोक्ष मिळतो असं तुम्ही म्हणता. आम्ही 40 वर्ष झालं, 50 वर्ष झालं नामस्मरण करायलो. आमची धड कीर्ती झाली नाही ना आम्हाला मोक्ष मिळाल्याचा काय अनुभवही येत नाही. कारण जिवंतपणे मोक्ष मिळाल्याचा अनुभव कधी? जीवनमुक्तीचं सुख मिळाल्यानंतर. ते जीवनमुक्तीचं सुखही उपभोगत नाही आम्ही. आणि दुसरी गोष्ट, आमची काही कीर्ती बी जगात झाली असं नाही. कीर्ती नाही, पण घरात मात्र रोज वनवन चालू आहे. आम्हाला हा लाभ का झाला नाही? महाराज त्याचं कारण सांगतात. भाव ज्याची गाठी त्यासी लाभ उठा उठे. ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव आहे त्यालाच उठा उठे लाभ होईल. याचा अर्थ मग बिना भावाचं केलेलं भजन वाया जाईल का? नाही, भजन करीत राहा. भाव असो नसो, भजन नामस्मरण चिंतन सेवा करीत राहावी. एक ना एक दिवस कामाला आल्याशिवाय हे वाया जात नाही महाराज. करा हरिभक्ती, परलोकी येईल कामा, सोडविल यमापासून. केलेली भक्ती कधीच वाया जाणार नाही. ती दंभात करू द्या, स्वार्थात करू द्या, नाही तर कशी करायची तशी करू द्या, पण केली पाहिजे. केलेली भक्ती वाया जातच नाही, हे सत्य आहे. हा, फक्त परिणाम लवकर दिसत नाही एवढं मात्र मान्य करावं लागतं. एखादा माणूस आजार झाला, खोकला सर्दी झाली म्हणून दवाखान्यात गेला, डॉक्टरांनी औषधं दिली, आणि औषधं दिल्यानंतर डॉक्टरांनी औषध दिली म्हणून तो निश्चिंत झाला. पण माझा पुढे एक प्रश्न आहे, रोज औषध घ्यायचा आणि काय एखादं नाव सांगा आता इथलं, अमुक अमुक हॉटेलमध्ये जाऊन रोज वडापाव खायचा, एक आईस्क्रीम आणि एक वडापाव. सर्दी आणि खोकला झालेला आहे त्याच्यासाठी रोज औषध घ्यायचं
आणि रोज जाऊन औपथ करायची. औषधाचा परिणाम होईल का? होतो, नाही असं नाही, पण ज्या वेगानं ज्या प्रभावानं औषधाचा परिणाम दिसायला पाहिजे त्या वेगानं तो परिणाम दिसत नाही. 4 दिवसात आजार बरा होण्याची जरी औषध असली तरी 15 दिवस लागल्याशिवाय राहणार नाहीत. तसं नामस्मरणानं लगेच भगवत प्राप्ती आहे, पण लगेच लाभ भेटायचा असेल तर भाव ज्याचे गाठी भाव पाहिजे, त्याशी लाभ उठाउठी. उठाउठी म्हणजे लगेच लाभ. भाव असेल तर लाभ लगेच आहे महाराज. हा भक्तीचा अधिकारी आहे बरं का. पहिलं चरण नामाचं स्वरूप, दुसरं चरण नामाचं फल, तिसरं चरण नामाचा अधिकारी. कोण? भाविक. भावनिक नाही. फार अंतर आहे याच्यात. शब्दात वेलांटीचाच फरक आहे. एक नकार आणि एक वेलांटी दिली की शब्द बदलतो. भावनिक आणि भाविक, बरोबर आहे ना. एक नकार वाढवला की सगळं शब्द बदलतो, पण अर्थ फार बदलतो. भावनिक इमोशनल वेगळा आणि डिवोशनल वेगळा. आपल्याला इमोशनल नाही डिवोशनल व्हायचंय, भावनिक नाही भाविक व्हायचंय. म्हणून सद्गुरु उज्ज्वलानंद बाबा पहिला शब्द काय असायचा कीर्तनाचा? भाविक मायबाप हो का भावनिक मायबाप हो. भावनिकाचं जगात काहीच होऊ शकत नाही, हे स्पष्ट माझं तर मत आहे. माणसानं भाविक अगदी असावं, पण भावनिक अजिबात नसावं. भावनिक म्हणजे प्रवाहात वाहत जाणाऱ्याला भावनिक म्हणतात. प्रवाहात, आता ते काही मुख्य विषय नाही आता सांगत बसायला, पण भावनिक म्हणजे एखादा प्रवाह तयार झाला की त्याच्यातच ज्याची बुद्धी वाहत जाते तो भावनिक. पण भाविक कोण? कितीही आघात आले तरी ज्याचा निश्चय ढळत नाही, देह जावं अथवा, हा भाविक आहे. हा भावनिक नाही. भावनिक कोणाला म्हणावं मग? भावनिक म्हणजे पाठी सोमवार पावे तै बेले शिलिंगा धावे, 14शी म्हणे ओ माये तुझाच दुर्गे. ज्ञानोबराय म्हणतात की नाही, सोमवार आला की महादेवाकडे पळणारा, मंगळवार आला की अमुक देवाकडे पळणारा. कोणीतरी सांगितलं इकडं का तुमचं बसलंय, अमुक अमुक महाराजाकडे जावा तुमचं लय भारी होईल, गेला बोंबलत तिकडं वरतून घेऊन. हे भावनिक झाले सगळे. भाविक कोण आहे? जरी हे आकाशवर पडू ब्रह्म गोळ भंगा जाये, वडवानळ त्रिभुवन खाय, परी मी तुझीच वास पाहे. हा भाविक आहे. कितीही आघात जीवनावर आले तरी ज्याची निष्ठा ढळत. ब्रह्मा विष्णू महेश ज्यासी छळावया येती, न ढळे ज्याची निष्ठा ऐसी एकात्म भक्ती. जय देव जय देव जय स्वामी एकनाथ. नळोबराय नाथ महाराजांचं वर्णन करताना म्हणतात, ज्यांची निष्ठा यत्किंचित ढळली नाही तो भाविक. म्हणून आपल्याला भावनिक व्हायचं नाही, भाविक व्हायचं आहे. मी तर स्पष्ट म्हणतो बरं का, कीर्तन ऐकल्या ऐकल्या देवाविषयीची आस्था वाढवू देऊ नका. तुमच्या सगळे पॅरामीटर लावा, बुद्धीचे काय लावायचे ते, आणि त्याच्यातून देवाच्या अस्तित्वाला स्वीकारा, तर तो भाविक. नाही तर बुवानं म्हणला म्हणून देव मानला, भावनिक झाला. आणि एखादा नास्तिक येऊन जर पुढं तोंड बडवून गेला की लगेच नास्तिक झाला, याला म्हणावं भावनिक. म्हणून मला तर असं वाटतं, देव मानणारे असू द्या नाही तर देव न मानणारे असू द्या, सगळ्या अंधश्रद्धाच आहे सगळ्याची. कारण देव नाही म्हणणारे तरी कुठं बुद्धीच्या निकषावर देवाला तपासतात की देव नाही म्हणतात, आणि देव आहे म्हणणारे तरी कुठं देवा बुद्धीच्या याच्यावर देवाला तपासतात, देव आहे म्हणतात. याचा अर्थ असा, आपली भावनिकता आहे. तुकोबराय म्हणतात, भाव ज्याचे गाठी भाविक पाहिजे आपल्याला, आणि असा जो भाविक आहे त्याशी लाभ उठा उठे. त्याच्या पदरात लवकर लाभ पडल्याशिवाय राहत नाही. म्हणजे महाराज अधिकारी कळाला, फळ कळालं, स्वरूप कळालं नामाचं. आता एक सांगा, असं नामचिंतन करणाऱ्या नामधारकाच्या जीवनात होणारा बदल सांगा. महाराज म्हणतात, तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. त्या नामधारकाच्या जीवनात होणारा बदल असा आहे, जिंकू जाणे कळी काळा. कळी काळावर विजय मिळवणं सोपं नाही. काळ अशी वस्तू आहे की ज्याच्यावर कधीच विजय मिळवता येत नाही. काय येतो? किती श्रीमंत मनुष्य असू द्या, त्याला काळ आपल्या ताब्यात ठेवता येतो का हो? हे पंतप्रधान येणार आहेत म्हणून 7:15 वाजता ते येणार आहेत,
आणि घड्याळ पुढे सरकू लागलं तर ए थांब रे घड्याळा बाबा पंतप्रधान म्हणता येईल, पृथ्वीला थांबवता येईल. पृथ्वी चक्र म्हणजे वेळ कोणासाठी थांबत नाही, काळ कोणासाठी थांबत नाही, पण साधूची ही ताकद आहे. तो जिंकू जाणे कळी काळा पण कोण भोळा. एक एक कीर्तन होईल एवढे विषय आहेत महाराज. आता काय बोला, 2 तासात काय बोला. खर तर कीर्तनाचा टायमिंग वाढवायला पाहिजे खर तर, पण असो 2 तासात काय होते कीर्तन, काही बी होत नाही 2 तासात. असो, पण ते आता टायमिंग आपल्याला म्हणजे पूर्वीची परंपरा आहे म्हणून बरं आहे. बरं बी आहे म्हणा एक दृष्टीनं. प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास, पिक्चर 3 तास, नाटक 4 तास, तमाशा रात्रभर, अशी आपली दुर्दशा. असो, कुठवर आलत आपलं. चुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. भोळा म्हणजे कोण, या भोळ्याचा अर्थ जर करायचा झाला, अत्यंत देवावर ज्याचं प्रेम आहे तो भोळा. भोळा म्हणजे भोळसट, हेळवाग, तिरसट, ह्याला भोळा म्हटलेलं नाही. एवढं आता माझं गावठी बोलणं राहते, एवढं सांभाळून घ्या तुम्ही. भोळा कोण आहे, ज्याला देवाची भक्ती फक्त देवासाठी करायची, चातुर्य ज्याच्या भक्तीमध्ये नाही. आता आता तसं मला उत्तर देऊ नका, पण आपल्या आपल्या मनाला उत्तर द्या. आपण जी भक्ती करतो ते हुशारीनं करतो का प्रेमानं करतो? आपलं आपलं उत्तर आहे. कुणाचंच उत्तर येणार नाही प्रेमानं. हुशारीनंच आहे आपली भक्ती. का? परमार्थ करावा, चांगलं होतंय, परमार्थ करावा, देव आशीर्वाद देतो, परमार्थ करावा, आपल्या जीवनात सगळी सकारात्मकता निर्माण होते म्हणूनच करतो ना आपण. म्हणजे आपल्या करण्यामध्ये हुशारी आहे. आपण देवाचं भजन करावं, देवानं आपलं काहीतरी चांगलं करावं, हा विनिमय आहे आपल्या जीवनामध्ये परमार्थाचा. पण परमार्थ जिथं मोबदल्याची कसलीच अपेक्षा नसताना केला जातो तो भोळा. बरोबर आहे ना? तुमची आमची वारी आहे, तुमचा आमचा परमार्थ आहे, भजन आहे, कीर्तन आहे, पण सगळ्यात मोबदला आहे आपल्या. पण या महापुरुषांनी जो परमार्थ केला तो परमार्थ मोबदल्याचा नव्हता महाराज. सद्गुरु योगानंद बाबांनी बेटावर यावं, साधना करावी, काय अपेक्षा आहे? का तुमच्याकडून माझ्याकडून त्यांना काही घ्यायचं होतं? काय अपेक्षित होतं? कशासाठी? काय कारण आहे सांगा? तुमच्या आमच्या परमार्थाला कारण आहे. हा ठीक आहे, तुमच्या आमच्या परमार्थाला कारण आहे, पण त्यांच्या परमार्थाला काय कारण आहे? मी विचारतो आपल्याला, काय कारण आहे? याचं उत्तर आहे काही कारण नाही. मारुती बाबा त्यांना भेटलेले सगळे आयर सगळे वारकऱ्याला दान करायचे. का करत होते? उत्तर द्यायचं. कशासाठी? काय होतं की ते सगळे आलेले आयर देऊन टाकावे? साधू संत महापुरुष भेटले की दक्षिणा द्यायची. का द्यायची? बोला हो, याच्या मागचं कारण काय? याच्या मागं कारणच नाही आहे की नाही. तुम्ही साक्षात त्यांना पाहिलेली मंडळी आहात. आता आम्ही म्हणजे तुमचं ऐकून बोलायचं. तुम्ही तुमच्या तोंडून जे जे त्यांच्याबद्दल ऐकलं ते आम्ही बोलायचं का? यांच्या परमार्थाला कारण काय होतं? काहीच कारण नाही. करायचं म्हणूनच करायचं, देवासाठीच देवाचं भजन, देवासाठीच देवाची वारी, परमार्थासाठीच परमार्थ जिथं होतो तो भोळेपणातला परमार्थ आहे. आणि काहीतरी मिळावं म्हणून जिथं परमार्थ होतो तो परमार्थ चातुर्यातला परमार्थ आहे. न करणाऱ्यापेक्षा हा बरा आहे. बरं ठीक आहे ना? न करण्यापेक्षा काहीतरी लालसेनं करतो ही गोष्ट एखाद्या वेळेला ठीक आहे, परंतु काहीच लालसा मनात न ठेवता जे परमार्थ करतात त्यांच्यापेक्षा मात्र श्रेष्ठ नाही. म्हणून तुकोबारांचं एक प्रमाण फार गमतीशीर आहे. तुका म्हणे तेथे होतो मी दुबळा, आले या कपाळात थोडे बहु. महाराज म्हणतात आले या कपाळात थोडे बहु. दोन्ही शब्द आणलेत महाराजांनी, थोडे आणि बहु. आमचा परमार्थ म्हणजे थोडा बहु परमार्थ आहे. थोडा कुणाच्या सापेक्ष? जे मोठे लोक आहेत त्यांच्यापेक्षा आमचा परमार्थ थोडा आहे, आणि जे निवळच करीत नाहीत त्यांच्यापेक्षा बहु आहे. आले या कपाळात थोडे. इथल्या संगतीला जाऊ का? आपल्या उमरग्यात कितीतरी लोकसंख्या आहे, पण त्यात बरेच लोक कीर्तनाला आले नाही, त्यांच्यापेक्षा बहु.
आणि ज्याचे जीवनामध्ये 40 वर्षापासून कीर्तनच ऐकायचं सुरू आहे त्याच्यापेक्षा थोडे, असं संगती लावता येतं शक्य आहे ना. अरे या कपाळा थोडे असो सांगण्याचा अर्थ भोळा कोण, ज्याच्या अंतःकरणामध्ये कसलीही अपेक्षा नाही, निरपेक्ष भावनेनं ज्यानं परमार्थ केला. गोपिकांना विचारा ना, परमार्थ तुम्ही कशासाठी करता? गोपिका म्हणतात, आमचं जन्माचं कारणच एवढं आहे, येथे आली येवो याची निज काय, केली कर्मे ती मागील भोगाया, आता घडती ती अशी समर्पाया, नाही भय त्या निज स्थाना यावया हो. असं ज्यांचं शुद्ध प्रेम भगवंतावर आहे, महाराज म्हणतात असे जे भोळे भक्त आहेत, त्या भोळ्या भक्तांनी अशा निष्काम भावनेनं त्यांनी जो परमार्थ केलेला आहे, त्या निष्काम भक्ताचा हा अधिकार आहे की जिंकू जाणे कळी काळ संतांसाठी वेळ थांबते महाराज. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. एकदा आम्ही एका महापुरुषाचं कीर्तन ऐकायला बसलो. त्यांनी विस्तार इतका केला अभंगाचा, माझ्या डोक्यात पक्क बसलं. आता थोडं तर लक्षात येतेच की विस्तार किती झालाय म्हणजे किती वेळाचं चिंतन आहे. पण तेवढ्या विद्वान महापुरुषाचं मला लक्षात आलं की आता वेळेत कीर्तन संपणार नाही, नाहीतर मग विषय तरी पूर्ण होणार नाही. दोन्ही गोष्टी आहेत. परंतु विषयही पूर्ण झाला आणि कीर्तनही वेळेत संपलं. कस काय संपलं? तर त्यांनी काळाला थांबवण्याची त्यांची ताकद आहे. जिंकू जाणे कळी काळा थांबवतात महाराज. मृत्यू कितीतरी महापुरुषांनी पुढे ढकललाय. आता इथं गुरुजी आहे, संजीव मामा आहेत. हिंदुजामध्ये बाबांना एक दिवस इतका त्रास झाला की भयानक त्रास झाला सद्गुरु जोदानंद बाबांना. पण त्या त्रासातून बाहेर आल्याबरोबर महाराज म्हणले, म्हणे मला वाटतं बिराजदार साहेब काहीतरी होते जवळ, म्हणजे साहेब आता बेटाला जायला पाहिजे आपल्याला, कारण आत्ताच टळलंय, आता बेटावर जायचंय. टळलं म्हणजे जिंकू जाणे कळी काळा. मला कुठंतरी पलंगावर कुठंतरी त्या दवाखान्यात देह ठेवायचा नाही, बेटावर येऊन बेटाच्या मातीमध्ये आपल्या या पंचमहाभूताच्या देहाला विलीन करायचं आहे. हे सामर्थ्य म्हणून काळालाही माघारी फिरवायची ताकद साधू मध्ये आहे. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा, येणे तुटती बंधने उभय लोकी की. असे खूप साधू आहेत महाराज की ज्यांनी आपला देह ठेवला, पुन्हा जागे झाले, पुन्हा योग्य ठिकाणी आपल्या देहाचं हे केलं. अशी ठिकाणं आहेत. असो, मला ते इतिहास सांगायचे नाहीत. पण नामाचं हे स्वरूप आहे की नाम खरं आणि बरं आहे. नामाचं हे फल आहे मोक्ष आणि कीर्ती. नामाचा अधिकारी आहे भाव भाविक, आणि नामाच्या योगानं होणारा बदल असा आहे की कळी काळाही पेक्षा सामर्थ्य मोठं होतं. हा नामाचा सर्व महिमा जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून सांगतायत. अभंगाचा सरळ भाव पाहिलेला आहे. आता थोडा थोडा विषय खरं काय बरं काय याचा थोडासा विचार आपल्याला करायचा आहे. एकदा सगळ्यांनी प्रेमाने भजन करून सत्यसाच खरे नाम विठोबाचे बरे, येणे तुटते बंधने वय लोकी कीर्ती जेणे. जगद्गुरु तुकोबारायांचा एक अत्यंत महत्वाचा असा हा अभंग आहे. या अभंगद्वारा जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया तुम्हा सर्वांना भगवंताच्या नामाची महिमा सांगतायत. ज्या निमित्तानं आपण इथं एकत्रित आलेलो आहोत ते निमित्त म्हणजे पुण्यस्मरणाचं निमित्त आहे, पुण्यतिथीचं निमित्त आहे. ज्यांनी आयुष्यभर साधू संतांची सेवा केली, ज्या घरानं गुरुवर्य श्री चैतन्य सद्गुरु आबासाहेबांची सेवा केली, शिवरामबुवाची सेवा केली, आणि तीच परंपरा पुढे आता सर्व परिवार गरजे परिवार चालवतो आहे. अशा या सेवेमध्ये आपण सर्वजण उपस्थित आहोत. खरं पाहता पुण्यतिथी साजरी केली पाहिजे. तसं तर दोन गोष्टी गृहस्थाश्रमी माणसाच्या अत्यंत अगत्याच्या आहेत. मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा, आणि त्यांच्या देहावसानानंतर त्यांची पुण्यतिथी. या दोन गोष्टी माणसानं केल्या पाहिजे बरं का.
ते जिवंत आहे तोपर्यंत सेवा करावी. सकळ तीर्थाची धुरे जे कामाता पितरे तया सेवेसे कीर शरीरे दोन किजे. सर्व देह भावानं आपल्या मायबापाची सेवा करावी. कारण काही माणसं उटपटांगा अर्थ लावायला लय माहीर महाराज. काय काय मायबापाला सांभाळत नाही त्यांना का म्हणून विचारलं तर सांगतेत जेणे घडे नारायणी अंतराय होत बाप माय त्याच्यावी. उलटा सुलटा अर्थ लावायचा नाही. आपल्याला असली सवय हो कुठला अर्थ कुठं बसवतील काय सांगता येत नाही. घडलेला प्रसंग सांगतो. माने गुरुजी होते याच्या साक्षीला. एका गावात आम्ही मुक्कामाला होतो. तेही होते. त्यांना नाव माहित आहे पण सांगणार नाहीत आता ते. मी तर सांगणारच नाही. लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम होता. आलं का याद? बरं द्या पुन्हा सांगतो मी. आणि कीर्तन करून मी मुक्कामाला तिथं गेलो. माझं काल्याचं कीर्तन होतं. दरवर्षीच असतं. आला असं आता. आणि लक्ष्मण शक्तीच्या मुक्काम म्हणजे सकाळी 7 ते 9 काल्याचं कीर्तन. आता 7 ते 9 म्हणल्यावर माखणीतून उठून पूजापाठ करून कधी जाणं व्हावं म्हणून मी मुक्कामालाच तिथं गेलो. लक्ष्मण शक्ती चालू. कीर्तनाहून गेल्यानंतर विषय सुरू होता. मारुती रायाला यायला वेळ लागू लागला आणि प्रभू रामचंद्र लक्ष्मणाजवळ गेले आणि तिथं जे पंचीकरणाचा विषय नाथ महाराजांनी विस्तार केले. जे रामायणाचे अभ्यासक आहेत त्यांना ठाऊक आहे. माझा काही अभ्यास नाही पण तिथं खूप विस्तार केलेला आहे. कसं म्हणजे माझ्या लक्ष्मणाला कसं हे पंचमहाभूत मारतेत मी बघतो म्हणू लागले राम. या पृथ्वीला मी बघतो. मी सूर्याला बघून घेतो. मी अग्नी तेज वायू जल या सगळ्याला मी पाहून घेतो. माझ्या लक्ष्मणाचा जो या पंचमहाभूतापासून निर्माण झालेला देह आहे तो पंचमहाभूतामध्ये कसा विलीन होतो मी बघतो असं म्हणून भांडण करू लागले. आणि ते सांगताना नाथ महाराजांनी खूप विस्तारानं तिथं काही 5-50 ओव्या दिलेल्या. किती आहेत ते नाही दुसऱ्या ओव्या आहेत. काहीच आहेत 42. ती भरताच्या भेटीच्या त्या नाही. पंचकरणातला विषय आलेला खूप सुंदर ओव्या आहेत त्या. मी बेजार होऊन जाऊन झोपलेला पण इतकं तत्वज्ञानाचं चिंतन सुरू झालं मी उठून बसलो. माझी झोप गेली. विचार करा कसल्या ओव्या असतील. झोप घालवायच्या ओव्या. पण माझी झोप ओव्या ऐकून गेली नाही सांगणाऱ्याचा ऐकून गेल्या. कारण ओव्या इतक्या तात्विक होत्या. पंचमहाभूताचा विस्तार एका महाभूताचा एक गुण त्याचा इंद्रिय त्याचा संबंध हे सगळे नाथ महाराजांनी तिथं सांगितलेले आहेत. खूप अभ्यास. पंचकरण सगळा ग्रंथ नाही वाचणं झालं हरकत नाही. तेवढ्या ओव्या वाचल्या की पंचकरण कळून जात. अशा त्या ओव्या. आणि तो विषय सुरू आणि सांगायला बसला जरा साधारण माणूस त्याची उडाली त्रिधा तिरपट पंचायत उडली. त्याला कळल तसं सांगायचं आणि समजना गेलं. हा इथं तर नाथ महाराजांनी खरी मेक मारलेली. मग आता काय तर सांगायला म्हणलं की त्यानं म्हणायचं वाचा पुढे. आपण ती मेक कशी आहे काय जरा सांगावं का नाही. माणसं आपल्या सोयीनं अर्थ लावतात. मला हे सांगायचं सोयीनं चालतंय. माय बापाची सेवा केली पाहिजे. लोक सोयीनं अर्थ लावतात. नावडे जनधन माता तसं नाही. जिवंत जोपर्यंत मायबाप आहे तोपर्यंत त्यांची सेवा केलीच पाहिजे. मी याला एक तर्क देतो. तर्क म्हणता येणार नाही त्याला. साक्षात उदाहरण देतो. साक्षात तुम्ही आम्ही सगळे वारकरी आहोत बरोबर तर गोंधळे आहोत. वारकरी आहोत. तुम्हा दोघाला नाही. तुम्हा दोघाला मग ते नाही पण ते गोंधळी आहेत. पण आम्ही विठुरायाचे गोंधळी आहेत. आपण काही येडाई पुन्हा काय अजून मला बी नाव येत नाही तेवढे का त्यांची गोंधळी होत का. आपण वारकरी आहोत. वारकरी आहोत. वारकरी. वारकऱ्याचं आराध्य दैवत कोण आहे बोला चटकन. विठ्ठल कुळीचे दैवत. विठ्ठल विठ्ठल कुळीचे दैवत. आपलं दैवत परमात्मा श्री पंढरीनाथ. तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात ते आमचे कुलदैवत पांडुरंग. आपला दैवत आहे पांडुरंग परमात्मा. आणि
पांडुरंग परमात्मा पंढरपूरला आले कशासाठी? लोकसभा लढवायला आले. कशासाठी आले पांडुरंग परमात्मा? आपण सगळेजण म्हणतो की नाही, पुंडलिकाची भेटी परब्रह्म आले गा, चरणी वाहे भीमा उद्धरी जय देव जय देव जय पांडुरंगा, रखुमाई वल्लभा पावे जीवलगा. ते राईच्या वल्लभा गाथ्यात नाही, नामदेवरायच्या गाथ्यात राईच्या वल्लभा हे चरण नाही, पण आपल्याकडे रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा. नशीब राईच्याच म्हणत्या, रुईच्या वल्लभा नाही. असो, पण सांगण्याचं पुंडलिकाचे भेटी सगळ्या संतांची हीच प्रमाण आहेत बरं का. देवाच्या पंढरपूरला येण्याचं कारण सगळ्याचं प्रमाण देऊ आपण. ज्ञानोबराईने काय प्रमाण दिलं? पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता. ज्ञानोबराई म्हणतात पुंडलिकाच्या भावार्थ म्हणजे पुंडलिकासाठी देवाले. चला पुढं. नामदेवराया काय म्हणतात? पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा. बर. एकनाथ महाराज काय म्हणतात? कोणासाठी देवाला आला? पुंडलिकाला गोनी. ज्ञानोबरायचं म्हणणं पुंडलिकाच्या भावार्था, नामदेवरायचं म्हणणं पुंडलिकाची भेटी परब्रह्म आले गा. बर. नाथ महाराजांचं म्हणणं हरी वैकुंठ सांडून आला पुंडलिकाला गोनी. तुकोबरायचं म्हणणं काय? धन्य पुंडलिका बहुबरे केले, निधान आनले पंढरी. हे की नाही? तुकोबरायचं म्हणणं आहे तया पुंडलिके केला उपकार, फेडावया भार पृथ्वीचा. म्हणजे तुकोबराय म्हणतात पुंडलिकानीच आणलं. म्हणजे सर्व संतांचं म्हणणं आहे की पुंडलिकरायांनीच देवाला पंढरपूरला आणलं. आता माझा प्रश्न पुढचा आहे त्याच्यापेक्षा, जर देवानीच पंढरपूरला आपलं पुंडलिकानीच देवाला पंढरपूरला आणलं, पुंडलिकानं असं कोणती तपश्चर्या केली होती, अनुष्ठान केलं होतं, कपात चहा प्यायचा सोडून दिलता? म्हणजे काय काय लोकांचं व्रत राहतंय हो. म्हणजे कपात चहा पित नाही. कस काय काशीला गेलो तू? चांगली काशी आहे म्हणजे काशी बरं आहे. काशी कपात चहा पिऊ नका म्हणून सांगणारी काशी अशी असते काशी. ते हा, मी हे मान्य करतो एखाद्या वेळेला की काशीला गेल्यावर आम्ही चहाच प्यायचा सोडून दिला म्हणतो योग्य. हे कपात चहा प्यायचा नाही कुठला नियम आहे? माझं काही लय अभ्यास नाही, वाचन नाही, पण जेवढं बी आहे त्यात कुठंच असं मला वाचायला भेटलं नाही की काशीला गेल्यावर कपात चहा पिवली म्हणून. असं कुठंच माझ्या वाचनात नाही, ऐकण्यात नाही. कमी आहे माझं, त्यामुळं कदाचित नसेल माझ्या. तुमचं म्हणजे आता तुम्हाला त्याच्यातलं ज्ञान जास्त असल्यामुळं कदाचित हे असेल. पण ते काय काय माणसं कपात चहा पित नाही. पण मला काय वाटतं त्यात एक वर्म आहे. उगं सांगतो, आता विषय मुख्य नाही तो, पण एक 10-15 माणसं बसलेली आहेत, त्याच्यात सगळ्याला कपात चहा येणार, एकाला वाटीत येणार. अरे म्हणजे वाटीत कस काय? मग ह्यानं सांगायचं मी काशीला गेलो. न सांगता 10-15 माणसाला म्या कसं काशी करून आलो हे सांगायचं. मीच गेलो काशी करून म्हणजे काशीला जाऊन तिथं आलो म्हणून सांगायचं लक्षण म्हणून ती उभं कपात द्यायचं, असा त्याचा अर्थ आहे. असो, तसं काही बंधन नाही. असं काय सांगायला होतं की गेलं बघा. पुंडलिकरायानं का असं कपात चहा प्याला नाही म्हणून देव भेटायला आला का? नाही महाराज. पुंडलिकाचं जर सर्वात मोठं तप काय असेल तर माय बापाची. महाराज म्हणतात माय बाप केवळ काशी, तिने न जावे तीर्थासी, पुंडलिके काय केले परब्रह्म. महाराज म्हणतात की नाही, पुंडलिकाची निकट सेवा, पुंडलिकरायानं केलेली मायबापाची सेवा म्हणून परमात्मा धावत आला की नाही पुंडलिकासाठी. म्हणजे आपल्या संप्रदायामध्ये देवाकडे जाणं खूप मोठी गोष्ट आहे, पण देवाला घरी आणणं त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट आहे. बरोबर आहे की नाही? आणि माय बापाच्या सेवेत ही ताकद आहे की देव आपल्या घरा येतो. देवाला घरी आणण्याची ताकद माय बापाच्या सेवेत आहे.
म्हणून माणसानं ते जिवंत आहेत तोपर्यंत मायबापाची सेवा करावी. आणि त्यांचं देहावसान झालं, त्यांचं निर्याण झालं की त्यांनी देह ठेवलेल्या तिथीला अन्नदान ज्ञानदान घडेल तसं करावं. काही मोठं करावं लहान करावं असं काही नाही, पण 100-200 वारकरी बोलवावे, 5-50 वारकरी बोलवावे. काही माणसं म्हणतील महाराज आमची तेवढी शक्ती नाही, उग 10-20 बोलवावे, काही अडचण नाही. पाहुणे वारकरी 10-20 बोलवावे, वडिलांचं स्मरण करून जीव घालावं. म्हणले आमची तेवढी बी ताकद नाही. 5 बोलवावे, म्हणजे ती बी ताकद नाही. 1 पितर जीव घाला, ती बी ताकद नाही. मग सोपा उपाय आहे, बायपासला जाव. हा एखाद्या गाडी खाली दंडवत घ्या. आमले आम्ही मरू माता लायकीच तेवढ्या काका. 1 व्यक्तीला जीव घालणं होत नाही असं कधी होईल का हो महाराज? काही माणसं म्हणतील तुम्ही म्हणता मायबापाच्या स्मरणार्थ काहीतरी अन्नदान वगैरे करावं. किती दिवस करावं? 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष. विनोदात सांगू का, मायबापाची इस्टेट जवळ खाताव तवर करा, आहे की नाही? त्यांनी दिलेलं खातो की नाही आपण सगळं? तर मग त्यांनी दिलेलं हे शरीर आहे. इस्टेट म्हणजे नुसती जमीन जुमला नव्हे, ही इस्टेट जोपर्यंत आहे तोपर्यंतचा विषय. तोपर्यंत त्यांची सेवा आपल्याकडून झाली पाहिजे, हा आपल्या संस्कृतीचा नियम आहे. त्याच नियमाला डोळ्यापुढे ठेवून आदरणीय गुरुजी व सर्व गरजे परिवार याचं आयोजन या ठिकाणी झालेलं आहे. आणि ही सेवा या ठिकाणी संपन्न होते आहे. आत्ता झाली प्रस्तावना, आता इथून 2 तास मोजा. बर, सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. तेवढं घेणार नाही, काळजी करू नका. 2-2:30 पर्यंत संपून टाकू. तेवढं कशाला? अभंगाचा सरळ सरळ थोडका भाव पाहू. महाराजांनी इथं अभंगाच्या चिंतनामध्ये नामाची महिमा सांगत असताना नामाचं स्वरूप जे सांगितलेलं आहे, सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे, एवढाच विषय. 1च चरण पाहायचं आपल्याला, बाकीचं काय पुन्हा कवा तर पाहता येईल पटांगणात. पण सत्य साच खरे, खरे आणि बरे या 2 तत्वाचा विचार आज आपण करणार आहोत. महाराज म्हणतात देवाचं नाम खरं आहे आणि देवाचं नाम बरं आहे. माझा एक प्रश्न आहे आपल्याला, जगात सगळ्याच गोष्टी खऱ्या आहेत का? बोला की नाही. बरं, सगळ्याच गोष्टी बऱ्या आहेत का? म्हणजे काही गोष्टी खऱ्या आहेत आणि काही गोष्टी फक्त खऱ्या आहेत पण बऱ्या नाहीत. काही गोष्टी फक्त बऱ्या आहेत पण खऱ्या नाहीत. काही गोष्टी खऱ्याही नाहीत बऱ्याही नाहीत. आणि काही गोष्टी अशा ज्या खऱ्याही आहेत आणि बऱ्याही आहेत. उगा एक वाक्यात बोलू, काही गोष्टी खऱ्या आहेत पण बऱ्या नाहीत. काय आहे असं या जगात जे की खरं आहे पण बरं नाही? विष खरं आहे का? विष खरं आहे का नाही? खरं आहे. बरं आहे का? बरं आहे म्हणू का बरं? नाही तर गुरुजीला सांगतो कीर्तन झाल्यावर चहा देण्यापेक्षा टोपण नाही. बरं आहे म्हणल्यावर मग चहा कशाला प्यायचा? अर्थात विष खरं आहे. किती खरं आहे? तर्क देतो आपल्याला. मला सांगा, अमृताचं काम काय? नाही म्हणजे मरून न देणं. अमर करू शकत नाही अमृत, पण लवकर मरू देत नाही, हा त्याचा अर्थ आहे. अमर जगात अमृतच अमर नाही तर ते आपल्याला काय अमर करणार आहे? फक्त चिरजीविना, चिरंजीव बनवतं, जास्त काळ जगायला लावतं, त्याचं नाव आहे अमृत. अमृतानं मरत नाही असं नाही, पण चिरजीविना जास्त काळ जगवतं ते अमृत. एकच अमृत आहे जे अमर करू शकतं, ते म्हणजे नामामृत. स्वर्गातलं अमृत अमर करीत नाही, चिरंजीव करत. आणि चिरंजीव शब्दाचा अर्थ अमर असा होत नाही. चिरंजीव शब्दाचा अर्थ आहे चिरजीविना, जे जास्त जगतात असा त्याचा अर्थ आहे. आम्ही 70-80 आपला गोशा गोंडाळतो. जरा आयुर्वेदात जे अमृत तत्व असणारे जे औषधी आहेत ते खातात, ते 110, 112, 120 वर्ष जगतात. चिरजीविना असा त्याचा असो. बर, काय सांगायला होतं तू? अमृताचं काम काय? आयुष्य वाढवणं. पण महाराज म्हणतात अमृत आयुष्य वाढवणार आहे पण कधी कधी मारणार सुद्धा होत. कधी मारतंय अमृत? म्हणजे त्या अमृतात जर विष मिसळलेलं असेल
तर ते अमृत मारणार ठरतं. मला विषाचं खरे पण सांगायचंय. ज्ञानोबराय म्हणतात अमृते तवची मरीजे जव विखेसी सेविजे. ज्ञानोबराय म्हणतात अमृतानं माणूस तेव्हा मरतो जेव्हा त्याच्यात विष मिसळलं जातं. म्हणजे अमृताचं अमृतपण सुद्धा विसरायला भाग पाडणार विष आहे. म्हणून हे खरं आहे. आणि 14 रत्नापैकी एक रत्न आहे विष. आपण 14 रत्नाची यादी बऱ्याचदा सांगितली. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा गावः कामदुघा सुरेश्वर गजोरंभारी देवांगना अश्वा सप्तमुखैहि विषयैहि. 11व्या क्रमांकाला येणार विष आहे. तुम्ही मोजलो हा म्हणा. तर आता अजून एकदा सांगतो मोजा. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा गावः कामदुघा सुरेश्वर गजो रंभादी देवांगना अश्वा सप्तमुखैहि विषयैहि म्हणजे विष आणि शंखम अमृतम चांबुदे असे 14 रत्न आहेत. त्या 14 रत्नापैकी एक रत्न विष आहे. म्हणून खरं आहे. पण विष खरं आहे पण बरं आहे का? त्याचा परिणाम काय आहे? मरण हा परिणाम आहे. त्यामुळे विष खरं आहे पण बरं नाही. आता दुसरी गोष्ट खरं आहे पण बरं नाही असं काय आहे? हे बाकीचं सोडा. आता बाकी व्यावहारिक सगळं. पण मरण खरं आहे का बरं आहे? मरण लई खरं आहे. या जगात संताच्या देवाच्या ग्रंथाच्या नंतर जर खरं काय असत तर ते मरण आहे म्हणायचं. कोणाला चुकलंय आजपर्यंत सांगा मला. किती झाले किती होऊन गेले पण सगळे मेलेच की हो. कबीरदासजी म्हणतात की नाही 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्त्राठ्यांशी 33 कोटी मर गए बड़े काल मर गए मर नौ भी मर गए 10 भी मर गए सहस्त्राठ्यांशी 33 कोटी देवता बड़े काल के पीर मर गए पैगंबर मर गए जपी मर गए चमका अजब तड़ाखा या जगात यमाचा तडाखा असा निबर आहे की ह्या तडाख्यात कुणीच वाचलं नाही. 9 मेले 9 ग्रह गेले 10 भी मर गए 10 अवतार झाले. मर गए 88,000 ऋषी गेले. 33 कोटी देवता मर गए. 33 प्रकाराची जी 33 कोटी देवता आहेत ते गेले. म्हणजे बर पीर मर गए पैगंबर मर गए हाकीम रोगी डॉक्टर मेले पेशंट मेले सगळे मेले आहे की नाही. मर गए हकीम रोगी जपी तपी संन्यासी मर गए जिंदा जोगी संसारी मेले संन्यासी मेले सगळे मेले. बर मेले तर मेले आपण तर का राहिले होत का? ज्ञानोबरायचा अभंग पाठ आहे सर्वांना. ज्ञानोबराय म्हणतात ना आजा मेला पंजा मेला पाप मस्ता देखत देखत आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला देखत देखत नातू पंतू तोही त्याच मार्गावर निघाला. कोण वाचणार आहे या जगामध्ये? कोणीच वाचणारा नाही. म्हणून मरण खरं. ब्रह्मस्तंभ पर्यंतम सर्व मायामयम जगत. ब्रह्मदेवापर्यंत सगळ्याला मरण आहे. कुणाचं आज आहे कुणाचं उद्या आहे कुणाचं परवा आहे कुणाचं तेरवा आहे. कधी ना कधी कोणाचं ना कोणाचं मरण ठरलेलं आहे. कोण 40 वर्षानं कोण 50 वर्षानं कोण 100 वर्षानं कोण 1000 वर्षानं मरेल पण मरेल ही गोष्ट. क्षणभंगुर हा येथील पसारा आली या आकारा अवघे नाशी. जे विकारात आकारात आलेलं नाही त्याचं आयुष्य थोडं जास्त आहे.
झाडाचं आयुष्य थोडं, पण झाडाचा विकार म्हणजे फळ, फळाचं आयुष्य झाडापेक्षा, बरोबर आहे ना. हे जसं जसं मागे जाल तसं तसं झाड आकारात आलेलं आहे. झाडाचं बीज त्याचं आयुष्य झाडापेक्षा, बीजाचं आयुष्य झाडापेक्षा जास्त आहे ना, असंच अर्थ आहे. जे जे सूक्ष्म होत जाईल ते ते आयुष्यानं जास्त आहे, जे जे स्थूल होत जाईल त्याचं आयुष्य वरचेवर कमी आहे. पण सगळ्याला एक ना एक दिवस फुल स्टॉप ठरलेला आहे, म्हणजे एक ना एक दिवस सगळ्याला मरायचं आहे. याचा अर्थ मरण खरं आहे. किती बी चुकवा, चुकणारी गोष्ट नाही. एवढंच होईल, डोक्यावरचं खांद्यावर येईल, एवढंच. गोळ्या खावा ना, औषधं खावा ना, काय जिथं जाऊन पोचायचं आहे तिथं पोचणारच आहे, एवढी गोष्ट खरी. गरीबाचं उलट बरं आहे, झटक्यात मरून मोकळं, लोळत पडायचं नाही ना, काही नाही. जरा मोठ्याच अवघड आहे. ह्या दवाखान्यात त्या दवाखान्यात लुळून 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 फार आपटा झपटा होऊन मरण सगळ्याच आहे. मला हे सांगायचं. असो, सांगण्याचा अर्थ असा, मरण सर्वांचं खरं आहे, पण मरण बरं आहे का हो, याचं उत्तर काय? मरण बरं नाही महाराज. बरं आहे, आपण जर मेलो तर हा सत्संग पुन्हा घडेल, आपण जर मेलो ज्ञानेश्वरी पुन्हा प्राप्त होईल, म्हणजे पुढचा जन्म मिळेलच की, पण माणसाचा मिळेल. छे छे, गुणावून तर वाटत नाही. तू कोबराईनी म्हणलेला आहे, मी नाही. पुढं ऐसे पुढती मिळता आता नाही सत्ता स्वतंत्र. महाराज म्हणतात हा देह पुन्हा मिळेल ही सत्ता नाही. तुका म्हणे गोबड आईशे जन्म सरीशे सुखराचे. डुकर गोबड बैल घोडा काय बी व्हावं लागेल, खंतीचे न करा होणे गाढ उतरा, माणसाचा जन्म मिळेल. एवढे पुण्यवान आहोत का आपण की मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त होईल? नाही. याचा अर्थ असा, आपल्यासाठी मरण ही चांगली गोष्ट नाही, बरी नाही. ज्याला जगायला जमलं त्याच्यासाठी मरण मात्र सोहळा आहे, जगायला जमावं लागते. ज्याचा अभ्यास परिपक्व झालेला आहे त्याच्यासाठी परीक्षा हा मोका आहे, आणि ज्याचा अभ्यास झाला नाही त्याच्यासाठी परीक्षा हा धोका आहे. बरोबर आहे का नाही? तसं ज्यानं जीवनाची यथा योग्य पद्धतीनं जीवन जगलेलं आहे त्याच्यासाठी मरण म्हणजे भगवत स्वरूपाला प्राप्त होण्याचं एक द्वार आहे. दिली की अंजुळी कोळनाम रूपाशी, शरीर ज्याचे त्याशी समर्पिले निघाले भगवत स्वरूपात. पण तुमच्या आमच्यासाठी तसं शास्त्रकाराने एक फार गोड दृष्टांत दिलाय. उर्वा रुकमिव बंधनात मृत्यूवर मोक्षी मामृता. मृत्यू हे मरण नाही, तो मोक्ष आहे. मृत्यू हो मोक्षी मामृतात. म्हणजे कशाप्रमाणे याला एक फार उर्वा रुकमिव बंधनात. एखाद्या झाडाचं फळ गळून पडतं, ते त्या फळाचं मरण आहे का परिपक्व पण आहे? आंब्याचं झाड आहे एखादं, त्याला आंबा लागला आणि गळून पडला, काय म्हणतो आपण त्याला? पाडाला आला, परिपक्व झाला. तसं संतांचं मरण म्हणजे परिपक्वतेला येणे. आणि तुमचं आमचं मरण इजळके आंबे पडले, लोणच्याला घालायला येत नाही, आडीला लावलं तर पिकत नाही. काय त्याचं काय काम आहे सांगा इजळक्या आंब्याचं? आपलं मरण म्हणजे इजळक्या आंब्या, संतांचं मरण म्हणजे परिपक्व आंबा आहे. असो, बजाल किती हसावं माणसानं, बजाल. सांगण्याचा अर्थ असा, ज्याला जगायला जमलं त्याच्यासाठी मरण हा सोहळा आहे, पण ज्याला जगायला जमलं नाही, विषय भोगात ज्याचं जीवन गेलेलं आहे त्याच्यासाठी मरण बरं नाही. मरण खरं आहे पण बरं नाही, वेळ कमी आहे. पुढं काही गोष्टी बऱ्या आहेत पण खऱ्या नाही. स्वप्न बरं आहे पण खरं आहे का हो? एक माणूस झोपला, झोपेत स्वप्न पडलो मोठा बिझनेसमॅन झाला, 10 कोटी रुपये आले. हा म्हणा, घ्यायचे ना द्यायचे. स्वप्नात त्याला 10 कोटी रुपये मिळाले. लगेच त्यानं प्रॉपर्टीज वगैरे घेतल्या, सगळ्या कमर्शियल अमुक तमुक इकडं तिकडं हे ते सगळं केलं, बिझनेस वाढवला, सगळं झालं. आणि एक दिवस गाडीत बसून पती पत्नी सगळी निघालेली प्रवासाला, गाडी वेगानं निघालेली. कोणती गाडी म्हणाल? वचनम किम दरिद्रता. गोष्टी तर सांगायच्या की मग हलकी गाडी कशाला सांगायची, आहे की नाही? फॉर्च्युनर घेऊन निघा. वचनम किम दरिद्रता, शब्दात कशाला दारिद्र्य ठेवायचं, आहे की नाही? आणि महाराज फॉर्च्युनर गाडी घेऊन निघाला आणि मुंबईला जायचं ठरलं. लोणावळा घाट माहित आहे सगळ्याला, आणि लोणावळ्याच्या पुढे गेल्यावर एक वळण आहे, मला माहित नाही असेलच कुठे.
असलच की वळण, एखादं घाट आहे म्हणल्यावर वळण असणारच की, कुणाला ध्यान आहे तरी उगा हा म्हणा काय. आणि महाराज गाडी 120 130 140च्या स्पीडनं गाडी, अशी वेगानं गाडी निघाली. आणि मग मात्र घाबरला, ब्रेक करा ब्रेक करा, ब्रेक काय केला, स्पीड फुल. आणि अशी म्हणजे वीर रसात मी येऊ लागलो ते करून रस व्हायला. गाडी अशी फुल वेगामध्ये, आता गाडी खड्ड्यात जाणार, गाडीतले सगळे आरडतात ब्रेक करा ब्रेक करा. गाडी काही केल्या थांबेना, कोसळली आणि ह्यानं पलंगावून खाली पडलं. म्हणजे स्वप्नात प्रोग्राम सुरू होता हे सगळं. माझा एक प्रश्न आहे आपल्याला, 10-20 कोटी रुपयाची प्रॉपर्टी स्वप्नात झाली होती, जाग झाल्या त्यातला रुपया राहिला का हो? तो का म्हणे, गेले स्वप्नीचे ते जागे झाले. जाग झाल्याबरोबर स्वप्नातलं गेलं. बाप रखुमा देव पाहता पाहिले, स्वप्नीचे चेले जाईल. खूप प्रमाणात अशी, ठीक आहे नाही. अगा स्वप्नी निधान फावे, ते चेलिया हरपे आघवे. स्वप्न बरं आहे पण खरं नाही. आता विषयाचं सुख सुद्धा भोगायला बरं आहे पण परिणाम खरा नाही. विषयाचं सुख खरं नाही. विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड. विषेंद्रिय संयोगात अत्तदग्रे अमृतोपमम, पण परिणामे विषमीव तत्सुखम राजसं स्मृतम. परिणाम ज्याचा विषयासारखा आहे, विषयाचं सुख खरं बरं आहे पण खरं नाही. काही गोष्टी खऱ्याही नाहीत आणि बऱ्याही नाही. प्रपंच एक झाला होता, ही तो समूळ मिथ्या वार्ता. आजातवार काढा सगळा आता. पुढे घडेल मागुता कदा कल्पान, पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना. संसार खराही नाही आणि बराही नाही. एक माणूस डॉक्टर कडे गेला. मला डॉक्टर साहेब मला आजार झालाय. काय आजार झालाय? आंघोळ करू लागलो की माझं अंग ओलं व्हायलंय. डॉक्टरने म्हणणार मग लय भारी इलाज आहे ह्याला, दिवसा चांदण्यात फिरायचं आणि रात्री उन्हात बसायचं. जमलं का नाही? आणि तसं जर तुला जमलं नाही तर सश्याची शिंग उगाळून अंगात आला. ते खरं नाही, हे बरं नाही. खरंही नाही बरंही नाही. आणि जगामध्ये देवाचं नाम हे मात्र खरंही आहे आणि बरंही आहे. नाम बरविया बरवंत, नाम पवित्राणे सुखट, नाम स्मरे नीलकंठ, निज सुखे निवाला. नाम बरं आहे आणि नाम खरं आहे. नाम खरं का आहे आणि नाम बरं का आहे याचा जर विचार करायचा झाला, खऱ्या देवाची भेट घडवून देतं म्हणून नाम खरं आहे. आणि एकदम करायला सोपं आहे म्हणून बरं आहे. म्हणून सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. ते खरं कसं बरं कसं याचा थोडासा विचार करू.
सत्यसाच खरे नाम विठोबाचे बरे. येणे तटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. इतका वेळ आपण विचार केला जगात काही गोष्टी सत्य आहेत म्हणजे खऱ्या आहेत पण बऱ्या नाही. काही गोष्टी बऱ्या आहेत पण खऱ्या नाही. काही गोष्टी बऱ्याही नाहीत आणि देवाचं नाम मात्र बरंही आहे आणि खरंही आहे. कुठल्या अर्थानं खरं कुठल्या अर्थानं आणि बरं कुठल्या अर्थानं. कोणीही देवाचं नाम घेऊ द्या, त्याला देवाचं धाम या नामानं प्राप्त करून द्या. कोणी घेतलं हे की नाही. कोणीही म्हणजे पापी असू द्या, चांडाळ असू द्या, भक्त असू द्या, राक्षस असू द्या, कुठल्या कुळातला असू द्या, कुठल्या जातीतला असू द्या, सर्वांना भगवंताच्या चरणापर्यंत निघून पोचवणार हे देवाचं नाम आहे. म्हणून या नामाला खरं म्हणा. या नामाचा आधार ज्यानं घेतला त्याला निश्चित देवाची प्राप्ती झाली म्हणजे झाली. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. सांगा विनवित तुम्हासी संत महंत सिद्ध. नामी तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून. मला सांगा म्हणे असा कोण आहे की नामानं तरला नाही. भक्त तरले अनंत भक्तराशी तरले वानर. ज्ञानोबराय तर म्हणतात वानर तरले, भक्त तरले नव्हे नव्हे. राक्षसाच्या कुळात जन्माला आलेला प्रल्हाद हे की नाही. भक्तीचे नियाथिले म्हणे दैती देवा आणिले माझे. नरसिंहत्व देणे दयाचे महिमे. येरवे दैत्य कुळ साचुका परे इंद्रही सरी नदाहे म्हणो निगा भक्ती येथ सरे जाती अप्रमाण. ज्ञानोबराय म्हणतात येरवी दैत्य कुळ साचुका. पण इंद्र सुद्धा ज्याच्या बरोबरीला बसू शकत नाही तो प्रल्हाद. हीच द्वादश अक्षरी ध्रुव अढळ पद पावला. प्रल्हाद रक्षिला अग्नी पासोनी जळा. अशी या नामाची महिमा आहे. कोण देवाचं नाव घेतलं ना वाया गेला. बोला तुम्ही म्हणाला आमचं काय झालं. काय झालं बाबा. बटन बंद कर. आमचं काय झालं महाराज. आपलं काय झालं सांगू. एवढा आनंद आपण जीवनात भोगायलोत का नाही. हे नाम घेऊनच भोगायलोत का घरात बसून मिळाला असता हा आनंद. हे नामाचं फळ तर आहे आपल्याला प्राप्त झालं. याचा अर्थ असा आहे नामानं सगळ्याचं कल्याण झालं. सगळ्याला देवाचं धाम या नामानं प्राप्त झालं. अजामेळ असो गणिका असो पाहिले अपराध नाही याती कुळ. तारीला अजामेळ गणिका भिल्ली. ब्रह्महत्या राशी पातकी अपार. वाल्मिक किंकर वंद्य केला. अशी या नामाची महिमा आहे की या नामाचा आश्रय ज्यांनी केला ते पापी जरी असले तरी त्याचा उद्धार झाला. अहो नव्हे नव्हे. हे नाम कुठल्या तरी निमित्तानं जरी मुखात आलं तरी आपलं कल्याण आहे. पुत्रा आळविता अजामेळा पण पेदेस. किंवा तू ते आराधीनायिके होती पुसा बोलावित कौतुके. वैकुंठी तुवा गणिके सुरवाडू केला. त्या गणिकेनं पोपटाचं नाव ठेवलं होतं राघव. आणि पोपटाला हाक मारित होती राघवा राघवा सोडव रे राघवा. देवाला वाटलं माझंच नाव घेऊ लागली काय की. आणि म्हणून ती वैकुंठी तुवा गणिके सुरवाडू केला. देवानं तिला वैकुंठ दिलं. विचार करायसारखी गोष्ट आहे. म्हणून आपल्या लेकराची नावं संतावर देवावर ठेवी जा. माणसं काय नावं ठेवतील सांगता येत नाही. आता एक नाव नवीन निघालं बरं का श्रेयांश नाव आहे का नाही. श्रेयांश. श्रेयांश नाव कुठल्याच व्याकरणाच्या गणितात बसत नाही. श्रेयांश हे जे नाव आहे की नाही व्याकरणात तयारच होणारं नाव नाही. नावं आपली सिद्ध होणारी नावं असावी ना.
श्रेयांश, श्लेष्मा नाव ठेवतात पोरीचं. एखाद्या श्रीमंताची पोरगी असेल, बकळ शेंबूड आलेला असेल त्याला, ए शेंबडे म्हणता येत नाही, मोठ्याची पोरगी आहे, ए श्लेष्मा म्हणलेला आहे, ती तिथून सुरू झाली. श्लेष्मा म्हणजे शेंबूड, त्याचं नाम केलं श्लेष्मा, शेंबूडधारी. सरळ म्हणजे शेंबडी नाव. लोक स्वाभिमाना ठेवून श्लेष्मा ना, श्लेष्मा, श्रेयांश हे बसणारी नाव आहे. रामांश, देवांश, शिवांश, कृष्णांश हे नाव आहेत, बरोबर आहे. पण श्रेयांश हे नाव तयार होत नाही. कुठलीच तिथं संधी विग्रह कुठलाच होत नाही, त्यामुळं ते नाव बसत नाही. विचार करून ठेवायचा हे म्हणायचं होतं. आजामेळानं नारायण नाव पोराचं ठेवलं उद्धार, गणिकेनं राघव नाव पोपटाचं ठेवलं उद्धार. नामाभासानं जरी नाम मुखात आलं तरी देवाचं धाम प्राप्त करून देणार आहे. म्हणून भरवशाने नक्की देवाचा लाभ करून देणार हे साधन आहे. तरले तरती हा भरवसा कसाही मनुष्य राहू द्या, त्यानं देवाचं नाव घेतलं की तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. इतकं पक्क साधन आहे. म्हणजे वाहात जाऊच न देणारं साधन म्हणजे नाम आहे. म्हणून हे नाम साधन खरं आहे. कुणीही घेतलं तरी तो वाया जात नाही, म्हणून खरं आहे. म्हणजे बरं कुठल्या निकषावर, बऱ्याचा निकषा म्हणजे खरं कसं. आता बसलं की जजमेंट, म्हणजे मी मला समजवायला बरं, तो मला समजवायला असं समजू नका. पण खरं का बरं, कोणीही देवाचं नाव घेतलं तर त्याला देवाचं धाम प्राप्त करून देणारं नाम, म्हणून हे खरं. आणि बरं का बरं, सर्वांना करता येण्याजोगं आहे. कुठलं बंधन नाही, कुठलं घरदार सोडायची गरज नाही, कुठलं विधी पालनाचं बंधन नाही. युक्त आहार न लगे अनेक साधने, अल्पनारायणी. भक्तीतही अनेक साधन आहे. भक्ती सोपी आहे, पण भक्तीतही अनेक साधन आहेत की नाही. काय काय साधन आहेत भक्तीत. पूजा हे भक्तीतलं साधन आहे, कीर्तन हे भक्तीतलं साधन आहे, प्रवचन हे भक्तीतलं साधन आहे, कथा हे भक्तीतलं साधन आहे, वारी हे भक्तीतलं साधन आहे, भजन हे भक्तीतलं साधन आहे. पण या सगळ्याला काही ना काही बंधन आहे का नाही. सगळ्या साधनाचा जर विचार केला तर सगळ्याला बंधन आहे. भजन रूपी साधन करायचं आहे, पण स्वर पाहिजे, ताल पाहिजे, अर्थानुरूप चाल कळाली पाहिजे, है की नाही. अर्थदृष्टी नसेल तर कसं होईल. वाढदिवसाच्या कीर्तनाला जर आपण म्हणू लागलो, घडी घडी काळ वाट याची बर, भजनातही सगळ्या गोष्टी पाहिजे, नाही असायला पाहिजे का नाही. रडते माझे बाळ ताज, काय तर जरा गोडवा असावा. भजनाला ही बंधन आहेत, नाही तसं स्वराचं बंधन आहे, तालाचं या गोष्टीचं बंधन स्वराला आहे. ही गोष्ट खरी आहे, आपलं भजनाला आहे. पण नामाला काय, देवाची पूजा करायची बंधन आहे की नाही. आंघोळ झालेलीच पाहिजे, जागा पवित्रच पाहिजे, बरोबर आहे ना. स्मशानात बसून देवपूजा करू शकता, पण देवाचं नाम मात्र कुठंही बसून आपण घेऊ शकतो की नाही. महाराज म्हणतात असाल ते करा, जिथं असाल तिथं देवाचं नामस्मरण करण्याची सुविधा आहे. म्हणून हे नाम बरं आहे, सोपं आहे. महाराज तुकोबरा कितीतरी ठिकाणी वर्णन करतात. न देवे तोंड न करी आंघोळी. अहो नाम साधना करायला तोंड देवायचं बंधन नाही की आंघोळ करायचं. जपे सदा काळी राममाळा, मनोनिगोड सर्व भावे. आंघोळी न लगे तोंड धुवा, अर्थ चाड जीवे न लगे भ्यावे संसारा. असं हे सोपं साधन आहे, बरं आहे. आंघोळीचं बंधन नाही, स्नानाचं बंधन नाही, तोंड धुवायचं बंधन नाही. झोपेतून उठल्याबरोबर विठ्ठल विठ्ठल म्हटलं तर दोष नाही. हे सोपं साधन एक नाही. जपतपानुष्ठान व्यर्थ, तीर्थव्रत यम नियम न लगे दैवता धरणी. आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी. केशव माधवाच्युत वदता होय पातक खूप प्रमाणात. वेळ नाही आपल्याकडे, पसारा वाढल्यामुळे वेळ राहिला नाही.
पण सांगण्याचा अर्थ असा काय कोणीही देवाचं नाव घेऊ शकतं, जातीचं पातीचं काही बंधन नाही. अंत्यजात योनी तरल्या हरिभजनी दयांची पुराणे भाट वैशत्वळाधार गोरा तो कुंभार धागा हा चांभार कबीर मोमीन लतिफा मुसलमान सेना नावी जाण विष्णुदास कान्होपात्रा खोदू पिंजारी हा दादू भजनिया भेदू हरीचे पाय चोखा मिळावंगा जातीचे महारथ्यासी सर्वेश्वर ऐक्य करी नामयाची जनी कोणतीचा भाव जेवी पंढरीरावती. महाराज पाणी जोपर्यंत गंगेला मिसळत नाही तोपर्यंत ते वेगळं आहे. मग ते वड्याचं पाणी, गावचं पाणी, इकडचं पाणी, तिकडचं पाणी, पण गंगेला मिळालं त्या क्षणी ते गंगा झाला. तसं जोपर्यंत तुम्ही आम्ही भक्ती मार्गाला लागत नाही तोपर्यंत हे विधान वेगळे वेगळे. एकदा भक्ती रूप आपली मनाची अवस्था झाली, सगळ्या गोष्टी बाजूला राहिल्या. न लगे सांडावा आश्रम उपजले कुळीचे धर्म आणि करावा श्रम एक पुरे नाम विठोबाचे. म्हणतात यम नियम आदी तमुक अमुक हे काही करत बसायची गरज नाही. सोपं सुलभ सर्वांना करता येण्याजोगं साधन असणारं देवाचं नाम आहे. म्हणून नाम विठोबाचे बरे. आता ह्या बऱ्यावर किती बोलावं. भक्तिपंथ बहु सोपा म्हणून बरे. घरदार सोडायची गरज नाही. बायको लेकर नका ते जुरांडा पुरे बांधा सोपे माझ्या घरी आल्या तिथा दरे यावनी धर्म कोणता नका ते जुरांडा. बायको पोरं काही सोडायची गरज नाही. कुठं जाऊन बसण्याची गरज नाही. बर मग करावं काय. देवाचं नाम घ्यावं. म्हणून संतांनी जास्त प्रकाश टाकला तो नाम साधन. नामस्मरण करा. अरे काम नका सोडू, काम करा, पण नाम घेत घेत करा. काय नोकरी चाकरी व्यापार व्यवसाय धंदा पाणी जे असेल ते करावं, पण नाम सोडू नये. नाम हे एकमेव साधन असं आहे जे आपल्याला आपल्या जीवनाला कृतार्थ करणार आहे. सोपं आहे, कष्ट नाही, कुठला त्याग नाही, म्हणजे काही सोडायचं नाही, नवीन काही जोडायचं नाही, हे की नाही. फक्त एक करायचं आहे, काम करीत करीत नाम घ्यायचं आहे. कामामध्ये काम असं सोपं आहे. म्हणून हे बरं आहे. आणि नक्की देवाच्या चरणाजवळ घेऊन जातं म्हणून हे खरं आहे. म्हणून महाराज म्हणतात सत्यसाच खरे नाम येणे कुटती बंधने उभय लोकी कीर्ती येणे भाव ज्याचे गाठी त्यासीला उठा उठी तुका म्हणे भोळा जिंक जाणे इकडे काळा येणे कुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे अवकाश होण्याचा थोडासा विचार केलेला आहे. आपली वेळ तशी 8 ते 10 आहे, पण आता 10:30 वाजून गेलेले आहेत. जास्त वेळ न घेता, म्हणजे जास्त वेळ शहरात कीर्तन करणे तशा अर्थानं योग्य नाही, कारण सगळ्यांना विश्रांती वगैरे करायची असते. खेड्यात कसं आपलं पटांगण कसं बी 12 बी वाजले आणि 1 बी वाजलं तर काय, पण जरा शहरात तसं करणं उचित राहणार नाही. या ठिकाणी सेवा पूर्ण करू. खूप मोठ्या आवडीनं सर्व परिवार, गरजे परिवार या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. भगवंतांनी त्यांच्यावर खूप कृपा करावी. खरं तर सद्गुरू शिवरामबुवाची खूप त्यांच्या घरामध्ये सेवा आहे आणि त्या घराचीही म्हणजे शिवरामबुवाचीही त्यांच्यावर खूप मोठी कृपा आहे. अशीच कृपा त्यांना प्राप्त होत राहावी, अशीच वारंवार संत सेवा त्यांच्या हातून घडत राहावी, एवढी प्रभुचरणी आपण सर्वजण प्रार्थना करू. खरं पाहता अकल्प आयुष्य व्हावे तया, याचा अर्थ काय आहे? वारकऱ्याला अकल्प आयुष्य व्हावं का वारकऱ्याच्या कुळाला? शब्द कसा आहे? अकल्प आयुष्य माणसाला तर होऊ शकत नाही, कुळाला व्हावं म्हणजे वारकऱ्याच्या कुळात वारकरीच जन्माला यावे, हा त्याचा अर्थ. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, वारकऱ्याच्या पोटी वारकरी आला म्हणजे वारकऱ्याचं कुळ वाढलं. तसे वारकरी 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 याला म्हणावं कुळ, बरोबर आहे ना? तर आपणही प्रभूचरणी हीच प्रार्थना करू. शिवरामबुवा, सद्गुरू जलंद बाबा, मारुती बाबांच्या चरणी हीच प्रार्थना करू की अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझे या सकळा हरीची आदासा. अशीच सेवा. खरं तर पुढच्या आत्ताच्या पिढीचा विषय तसा फार काही अवघड नाही, कारण सगळ्या आता गुरुजींच्या नंतर वैकुंठवासी अशोक गुरुजी, आता विश्वनाथ गुरुजी, त्यांचे भाऊ अजून एक हे झाले संजयजी, यांची पुढची जी ही 3ही पोरं आहेत, 3ही अगदी भजनात आहेत. सगळे भगवंताची कृपा आहेच त्यांच्यावर, म्हणजे कुळाला अकल्प आयुष्य झालेलंच आहे. अजून पुढं व्हावं, कारण कसं आहे
आमच्या वयाच्या पुढं बी वारकरी झाले म्हणजे आमची कीर्तन चलत्याला वाढवून म्हणायचं दुसरं नाही तर रोटर केल्याने झालंय महाराज. अशी अवस्था आहे. भजन करायला पुढं भजन करी होय ना अवघड होऊन बसलं. अकल्प आयुष्य व्हावे दयाकुळा अशी कृपा संतांनी भगवंतांनी त्यांच्यावर करावी एवढी प्रार्थना प्रभूच्या चरणी करतो. अशीच संत सेवा त्यांच्या हातून घडावे एवढी प्रार्थना. खरं तर त्यांचं संत सेवेचं हे इतकं म्हणजे पुण्य त्यांच्या पाठीशी त्या घराचं उभं आहे की आज आदरणीय श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य सद्गुरू श्री उज्ज्वलानंद बाबांचा जो कीर्तनाचा सेवा भाग आपल्या हातामध्ये घेऊन ज्ञानदीप लावू जगी असं कार्य करत आहेत आदरणीय परमश्रद्धे हरिभक्तीपरायण हरिगुरुजी स्वतः आपल्या सेवेत उपस्थित आहेत. तसं तर सगळा बेटाचा परिवारच इथं उपस्थित झालेला आहे. सगळ्यांचं नामोल्लेख होणं शक्य नाही. सगळ्यांच्या प्रती आपला आदरभाव आहे. त्यांच्या चरणी आपण मस्तक ठेवू. आपण सर्वजण सुद्धा उमरग्यात कार्यक्रम झाल्यावर माळेगाव सारखा होईल का नाही की अशी मला शंका होती बरं इमानदारी. म्हणजे एवढ्या दूरवर सगळ्यांनी येणं करणं, पण सगळ्या वारकऱ्याचं या घरावर असलेलं हे प्रेम आणि या घराचंही सगळ्या वारकऱ्यावर असलेलं हे प्रेम की आपण सगळेजण इथं दूर दूरवरून उपस्थित झालेलो आहोत. ही खऱ्या अर्थानं त्यांनी केलेली सेवा आहे. भगवंतांनी अजून त्यांना असं प्रेम प्राप्त करून द्यावं. अशीच सेवा वारंवार त्यांच्या हातून होत राहावी एवढी प्रार्थना आपण प्रभूचरणी करू. खरं तर गुरुवर्य दिंडेगावकर मालकांना सेवेचा आग्रह करा असं मी म्हणालो होतो गुरुजींना. गुरुजी म्हणाले आपण सेवा करावी असं आमची इच्छा आहे. मालकांचाही आदेश तसाच होता की महाराजांची सेवा करून घ्या म्हणून हा सेवेचा योग प्राप्त झालेला आहे. तर अशीच सेवा त्यांना घडली पाहिजे. आपल्यालाही त्या निमित्तानं अशी सेवा घडत राहावी एवढी प्रार्थना करतो. 1-2 सूचना आहेत फक्त अगदी अर्ध्या तासात सांगतो म्हणजे 5 मिनिटात सांगतो. तर आधी अलीकडची मग पलीकडची अशा 2 सूचना आहेत. एक उद्याच्या 15 तारखेपासून जसं की आषाढी वारीला देहू आळंदीवरून तुकोबाराय आणि ज्ञानोबाराय पांडुरंगाच्या भेटीला आषाढी वारीसाठी येतात, तसं कार्तिकी वारी ही शुक्ल पक्षातली झाल्यानंतर वद्य पक्षातल्या कार्तिकीला ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा येतो पौर्णिमा झाल्यानंतर. तर त्या निमित्तानं पांडुरंग परमात्मा ज्ञानोबारायला भेटायला जातात आणि त्यामुळं पांडुरंगाचा पालखी सोहळा पंढरपुरातून आळंदीला निघतो. त्या पालखी सोहळ्यामध्ये परमश्रद्धेय प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री वास्कर मालक विठ्ठलदादा वास्कर मालकांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनाखाली तो पालखी सोहळा चालतो आहे. आणि त्या पालखी सोहळ्यामध्ये रथापुढं 7वा क्रमांक आपल्या परिसराला श्री संत मारुती महाराज दिंडी अशा नावानं प्राप्त झालेला आहे. ही खूप मोठी एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या परिसरामधून बाबांच्या म्हणजे आता तो सोहळा पुढं भविष्यात खूप मोठा होणारच आहे, त्यात काही संशय नाही. भगवंताचा तो सोहळा आहे आणि त्या सोहळ्यात आपल्या परिसरातून आपण सर्वांनी यायचं आहे. कार्तिकी वारी मला वाटतं 12 तारखेला आहे, बरोबर ना? एकादशी 12 तारखेला आहे. 13 आणि 14 तारखेचे 2 दिवस गॅप आणि 15 तारखेला गोपाळपूरचा काला झाल्यानंतर म्हणजे 11-12च्या नंतर पांडुरंगाच्या मंदिरातून देवाच्या पादुकाचं प्रस्थान होतं आणि आळंदीकडं दिंड्या प्रस्थान होतात आणि 23 तारखेला रात्री आळंदीत पोहोचतात. म्हणजे दिवस फक्त 8-9 दिवस आहेत. सर्वांना विनंती आहे सर्वांनी एवढी वेळ काढावी आणि वारीला सर्वांनी यावं. खूप सुखाची वारी आहे. गेलेले कानं माघारी आले वारीत, बरोबर आहे की नाही? आबा म्हणले मला जरा सुद्धा ऐकूही नाही. मी म्हणलो देवाबरोबर चला, देवानं कृपा केली तर केली. योग असा अजून कान ठीक आहे. चक्क गेले होते कान पण माघारी आले. तो आता हा भाग जो आहे तो पांडुरंगाच्या कृपेचा भाग आहे. असं साक्षात्कार खूप असतात, ते काही प्रगट करायची गोष्ट नसते. चमत्कार हा साक्षात्कार नव्हे. चमत्कार गोष्ट वेगळी आहे, साक्षात्कार हा भाग वेगळा आहे. तर आपण सर्वांनी वेळ काढावी. 8च दिवसाचा प्रश्न आहे. 20-22 दिवस जातात असं काही नाही. सर्वांनी यावं, बहुसंख्येनं यावं आणि पालखी सोहळ्याची शोभा वाढवावी. जास्त गर्दी नाही. सुखाची वारी. पहाटेच्या वेळेत जास्त चालणं. 9ला झोपायचं, 3ला उठायचं. 3ला बी नाही, 3:30ला उठायचं. 4 वाजेपर्यंत प्रातःविधी वगैरे करून येऊन दिंडीला चालायला लागायचं. 4ला दिंडी हालते. 6 वाजता नाश्ता होतो. न लगे आंघोळी तोंड धुवाव्या नाश्त्याला सुद्धा.
नाश्त्याला सुद्धा तोंड धुवत बसायची ना आंघोळ करायची गरज नाही. 6ला नाश्ता करायचा, पुन्हा चालायचं, 9:30 10 पर्यंत चालायचं आणि 10 वाजता पुन्हा 20 झाला की आंघोळ्या वगैरे करायच्या. 11 11:30ला जेवायचं, 12 वाजता झोपायचं, 2-2:30ला पुन्हा दुपारी उठायचं आणि चालायला लागायचं. 6 वाजेपर्यंत चालायचं. अंधार पडला की दिंडी चालत नाही, पण 6च्या आसपास अंधार पडतोच. 6 ते 8 या वेळेत जेवण वगैरे करून काय इकडं तिकडं करून 8:30-9ला झोपणे, 3ला उठणे, असा तो पालखीचा क्रम आहे. झोपही भरपूर, उन्हाचा त्रासही नाही, पावसाचा त्रास नाही, अशी अत्यंत सुखावह वारी आहे. आपण सर्वांनी यावं. तारीख किती आहे? 15 ते 23. आता सगळे एकच विचारतील 20चं कसं? ते तर केलंच पाहिजे, त्याबद्दल काही अडचण नाही. त्या दिवसापुरतं येऊन जावा महागाने, नाही की अडचण नाही. म्हणजे तेही केलंच पाहिजे ना. भगवंतानी आपल्याला ती शक्ती दिलेली आहे, तर ती शक्ती केली पाहिजे. त्याबद्दलही जागृत झालं पाहिजे आणि सर्वांनी आपलं मत ज्याला द्यायचं त्याला द्या, पण सर्वांनी द्या, है की नाही. मताची संख्या कमी होऊ नये, सर्वांनी करावं. काय तुम्हाला कोणच नाही पटलं तर कोण ते काय असते सोय असते वाटतं ना, तसं करा. तसं नाही पटलं, जो योग्य मनुष्य वाटेल त्याची सेवा करा, त्याला आपलं दान करा. परंतु मतदान 100% केलं पाहिजे. आपण मतदान नाही केलं तर चुकीच्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी घडत जातात. मग भारत देशात राहण्याचा आपल्याला मुळीच अधिकार नाही जर आपण मतदान करत नसू. मग आपल्याला आपल्या डोंगरावर हाणणारेच पाहिजे, अशी गोष्ट झाली. त्याचा अर्थ म्हणजे हुकुमशाहीच पाहिजे आपल्याला, असा त्याचा अर्थ आहे. सर्वांनी आपलं दान केलं पाहिजे. दानाला मागं सरकावं का हो? मग ते अन्नदान असो, रक्तदान असो, भूदान असो, जे दान घडेल ते करावं. तसं हे एक दान आहे, ते दान सर्वांनी करावं. जागृत व्हावं या बाबतीत. 55-60% मतदान होणं ही फार चुकीची गोष्ट आहे. 100% नाही, अबोव 90 गेलं पाहिजे, एवढी गोष्ट खरी. असो, आपल्याला काही कोण्या पक्षाशी घेणं देणं नाही. तुम्हाला ज्याला करायचं आहे त्याला करा, पण करा, एवढी गोष्ट खरी. वारीला सर्वांनी यावं ही सर्वांना विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. बोला शेवटचं. एक राहिली का सूचना? एकच झाली की हो? हे असं होतंय बघा. झाला का अर्धा तास? नाही का अजून? आणि जगद्गुरु तुकोबारायांचा वैकुंठ गमन सोहळा 375वा वैकुंठ गमन सोहळा येणाऱ्या बीजेला संपन्न होणार आहे. आणि फार मोठा उत्सव देहूला, भंडारा डोंगराच्या पायथ्याला अनेक महाराज मंडळी एकत्रित येऊन करत आहेत. त्या उत्सवाला सर्वांनी यावं. जवळजवळ 1 लाख वारकरी त्या उत्सवाला गोळा होतील असा अंदाज आहे. आता कमी जास्त होतील, तो भाग वेगळा. 9 मार्च ते 16 मार्च असा तो सप्ताहाचा कालावधी आहे. सर्वांनी यावं. खूप मोठं आयोजन आहे. 100 एकरचं रान, मंडप, जेवण, 800 गावची मधुकरी, एवढं सगळं बलाढ्य नियोजन आहे. आणि त्याचे मुख्य आध्वर्यू परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण कदम माऊली आहेत. छोटे कदम माऊली, ज्ञानेश्वर माऊली कदम. ते महात्मा म्हणजे असा आहे, बिनवासराच्या गायीखाली बसला तरी एक जगभर तर दूर काढायचा माणूस आहे. म्हणजे लक्षात आला आपल्याला सांगण्याचा अर्थ असा. म्हणजे कोणाकडूनही सेवा घ्यायची ताकद त्यांच्याकडे आहे. त्यामुळे कार्यक्रम त्यांचा मोठाच होतो, त्यात काही संशय नाही. आपण सगळ्यांनी पारायणासाठी यावं. ही सर्वांना बीजेचा उत्सव. आता गावात ज्याच्या त्याच्या बीजेत्सव असतात, पण त्यातूनही ज्यांना शक्य होईल त्यांनी सर्वांनी यावं ही विनंती. संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर, लाईक नक्की करा.